हॅलो गाइज, मी प्रणय वानकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण डिस्कस करू की इंडियन मार्केट्समध्ये इझिली अवेलेबल व्हेज आणि नॉन व्हेज सोर्सेस ऑफ प्रोटीन कोणते आहेत तुमच्यासाठी आणि बेस्ट प्रोटीन सोर्सेस डिस्कस करू। 4 व्हेज आणि 4 नॉन व्हेज हे सगळे प्रोटीन सोर्सेस मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि त्याचे प्राइसेस सुद्धा कंपेअर करू आपण। तर जसं की तुम्हाला माहिती असेल, प्रोटीन तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, त्याचं फंक्शन्स काय, हार्मोनल फंक्शन, एन्झायमॅटिक फंक्शन, ग्रोथ अँड रिपेअर करतो, देन तुमची इम्युनिटी बूस्ट करतो आणि एक मॅक्रोन्यूट्रिएंट सुद्धा आहे। तर जर प्रोटीन बद्दल अजून डिटेलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी समजवलं आहे की प्रोटीन का बरं गरजेचं आहे आणि वे प्रोटीनचे फायदे सुद्धा सांगितले त्याच्यात। बिफोर गेटिंग टू द टॉपिक, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल क्लिक करा ज्याच्याने तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील। व्हिडिओला लाईक करा आणि काही असेल तर कमेंट करा। नाउ लेट्स जम्प टू द टॉपिक। नाउ प्रोटीन बिंग मॅक्रोन्यूट्रिएंट तुमच्या बॉडीला खूप जास्त गरज असते त्याची। आपण बघू की प्रोटीन सोर्सेस कोणते चांगले आहे, कोणते प्रोटीन सोर्सेस कंप्लीट सोर्सेस आहे, कोणते इनकम्प्लीट सोर्सेस आहे, कोणता प्रोटीन सोर्स लीन मध्ये येतो, त्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू हाय आहे की नाही। तर आपण समजू की कंप्लीट इनकम्प्लीट प्रोटीन सोर्स काय असतं, देन लीन सोर्स काय असतं, देन त्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे काय असतं। तर सगळ्यात आधी आपण बघू की कंप्लीट आणि इनकम्प्लीट प्रोटीन सोर्स म्हणजे काय। तुम्हाला माहिती असेल की प्रोटीन्स जे आहे ते अमिनो ऍसिड्सने बनलेले आहे आणि अमिनो ऍसिड्स दोन प्रकारचे असतात, एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल। ज्या प्रोटीन सोर्सेस मध्ये जे 9 एसेन्शियल अमिनो ऍसिड्स प्रेझेंट असतात अप्रोप्रिएट क्वांटिटीमध्ये त्यांना कंप्लीट सोर्स ऑफ प्रोटीन म्हणतो आणि ज्या प्रोटीन सोर्सेस मध्ये हे 9 एसेन्शियल अमिनो ऍसिड्स एकतर ॲब्सेंट असतात किंवा अप्रोप्रिएट क्वांटिटीमध्ये नसतात त्यांना म्हणतात इनकम्प्लीट प्रोटीन सोर्स। नाव कंप्लीट आणि इनकम्प्लीट सोर्स काय असतं तुम्हाला माहित झालं असेल। आता आपण बघू की लीन सोर्स म्हणजे काय असतं। तर लीन प्रोटीन सोर्स असा प्रोटीन सोर्स असतो ज्याच्यात हायेस्ट अमाउंट ऑफ प्रोटीन असते आणि लो इन सॅच्युरेटेड फॅट्स असतं। तर हे झालं लीन प्रोटीन सोर्स। आता बघू की बायोलॉजिकल व्हॅल्यू काय। बायोलॉजिकल व्हॅल्यू एक मेजर आहे जे सांगते की तुमचं किती प्रोटीन ऍब्सॉर्ब होतं कंझ्युम केल्यानंतर। फॉर एक्झाम्पल एग आहे, एगची बायोलॉजिकल व्हॅल्यू 100 असते, ते एक स्टँडर्ड पकडले जाते आणि त्याच्या हिशोबाने बाकी बायोलॉजिकल व्हॅल्यू, बाकी प्रोटीन सोर्सेसच्या बायोलॉजिकल व्हॅल्यू रँक करतात किंवा व्हॅल्यू देतात। तर आपण बघू 8 प्रोटीन सोर्सेस, त्यांचे मॅक्रोज, त्यांची बायोलॉजिकल व्हॅल्यू, कंप्लीट किंवा इनकम्प्लीट सोर्स, लीन सोर्स आहे का बा। तर पहिला प्रोटीन सोर्स आहे चिकन ब्रेस्ट। तर 100 ग्राम्स ऑफ चिकन ब्रेस्ट मध्ये 30 ग्राम्स ऑफ प्रोटीन असते, 0 ग्राम्स ऑफ कार्ब असते आणि 1.2 ग्राम्स ऑफ फॅट्स असते। तर चिकन ब्रेस्ट जे आहे हे वन ऑफ द बेस्ट नॉनव्हेज सोर्स ऑफ प्रोटीन मध्ये येतं, कारण की याच्यात हायेस्ट अमाउंट ऑफ प्रोटीन असतं, 0 कार्ब्स असतात आणि 1 ग्राम ऑफ फॅट्स असतं। चिकनची एक खासियत आहे की तुम्ही याच्या भरपूर रेसिपी बनवू शकतात, डिफरंट रेसिपी ट्राय करू शकता ज्याच्याने तुम्ही बोर नाही व्हाल। सेकंड गोष्ट की हे इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर बेस्ट आहे। याची प्राइस अराउंड येते 280 रुपीज पर केजी, म्हणजे 100 ग्राम्स ऑफ चिकन पडतं तुम्हाला 28 रुपीजला। जेव्हा पण तुम्ही चिकन ब्रेस्ट घ्यायला जाल तर एखाद्या दुकानवाल्याला रिक्वेस्ट करा आणि त्याला बोला की फक्त चिकन ब्रेस्टचा पार्ट देवा, बोन नको देऊ, कारण की बोन मध्ये आपल्या फायद्याचं काही नसतं। सगळा प्रोटीन मसल मास मध्ये असतो जो ब्रेस्ट असते चिकनचा। हे एक लीन सोर्स ऑफ प्रोटीन असते आणि कंप्लीट सोर्स ऑफ प्रोटीन असते आणि याच्यात फॅट्सही कमी असतात, म्हणजे फक्त 1 ग्राम असते। याची बायोलॉजिकल व्हॅल्यू सुद्धा 79 आहे, म्हणजे हायेस्ट आहे। सो यू कॅन हॅव इट एनी टाइम। सोर्स नंबर 2 जे दुसरं प्रोटीन सोर्स आहे ते आहे सोया चंक्स। तर सोया चंक्स व्हेजिटेरियन सोर्स ऑफ प्रोटीन आहे आणि याच्यात वन ऑफ द हायेस्ट अमाउंट ऑफ प्रोटीन मिळतं। याच्यात 100 ग्राम्स मध्ये 52 ग्राम्स ऑफ प्रोटीन मिळतं। याच्यात 52 ग्राम्स ऑफ प्रोटीन असते, 33 ग्राम्स ऑफ कार्ब्स असतात आणि 0 ग्राम्स ऑफ फॅट्स असते आणि याची बायोलॉजिकल व्हॅल्यू आहे 100 ग्राम्स ऑफ सोया तुम्हाला 18 रुपयाला पडतं। सोया चंक्स हा चांगला प्रोटीन सोर्स आहे, पण याचं एक डिमेरिट आहे की हे तुमच्या हॉर्मोनल लेवल्सला थोडं इंटरफेअर करतात। तर याचा सेफ रेंज आहे 50 to 80 ग्राम्स ऑफ सोया चंक्स ऑन डेली बेसिस। पुढचा प्रोटीन सोर्स आहे पनीर। पनीर जे आहे हे पण एक चांगला सोर्स आहे प्रोटीनचा जे दुधापासून बनतं आणि व्हेजिटेरियन लोक याला कंझ्युम करू शकतात। याच्यात 100 ग्राम्स ऑफ पनीर मध्ये 18 ग्राम्स ऑफ प्रोटीन असते, 21 ग्राम्स ऑफ फॅट्स असते आणि 2 ग्राम्स ऑफ कार्ब्स असते आणि 100 ग्राम्स ऑफ पनीर तुम्हाला पडते अराउंड 32 रुपीजला। ऑल्सो याची बायोलॉजिकल व्हॅल्यू आहे 91, कारण की दुधापासून बनले आणि दूध एक चांगला सोर्स ऑफ प्रोटीन असते। पण याचा एक ड्रॉबॅक आहे की पनीरमध्ये प्रोटीनचं अमाउंट कमी असते आणि फॅट्सचं अमाउंट जास्त असते, त्याच्यामुळे भरपूर जर तुमचे मॅक्रोज जर बरोबर नसले तर हे तुमच्या कॅलरी इंटेकला
त्रास देऊ शकतं. पनीर हे कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन आहे आणि व्हेजिटेरियन लोकांनी तर नक्की घेतलं पाहिजे. जे मार्केटमध्ये पनीर भेटते त्याच्यात फॅट जास्त असते आणि प्रोटीन कमी. तर याचा काय उपाय आहे की तुम्ही होममेड पनीर बनवू शकता डबल टोन मिल्क मध्ये, ज्याच्यात प्रोटीन अमाऊंट सेम राहील, फॅट्स एकदम कमी होऊन जाईल आणि कार्ब्स पण अराउंड सेम राहील. तर ते एक बेटर ऑप्शन आहे जर तुम्हाला कमी फॅट्स पाहिजे असेल तर. नेक्स्ट प्रोटीन सोर्स आहे फिश. फिश जे आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप चांगलं असतं. 100 ग्राम्स ऑफ फिश मध्ये 20 ग्राम्स ऑफ प्रोटीन असतं, 0 ग्राम कार्ब्स असतं आणि अराउंड 4 ग्राम्स ऑफ फॅट्स असतं. तर तुम्ही साल्मन, ट्यूना यासारख्या फिश कंझ्युम करू शकता. प्रयत्न करा की व्हाईट फिशेस खा, कारण की त्याच्यात जो फॅट कंटेंट असतो तो खूप कमी असतो. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी जेव्हा फिश मार्केटमध्ये जाता तर व्हाईट कलरच्या फिशेस घ्या ज्याच्याने फॅट कंटेंट कमी राहील. हा सुद्धा एक कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन आहे आणि याची बायोलॉजिकल व्हॅल्यू 83 आहे. तुम्हाला 100 ग्राम्स ऑफ फिश अराउंड 30 to 40 रुपीजच्या रेंजमध्ये मिळते आणि जे इझिली अवेलेबल आहे आणि खूप चीप सुद्धा असतं. नेक्स्ट सोर्स आहे दाल्स, लेग्युम्स आणि पल्सेस, जसं होल मूग, काबुली चना, ब्लॅक चना, राजमा, मसूर दाल एक्सेट्रा. तर दाल्स आणि लेग्युम्स जे आहे याच्यात अराउंड 20 to 25 ग्राम्स ऑफ प्रोटीन असतं, 55 ग्राम्स ऑफ कार्ब्स असतात आणि 1.3 ग्राम्स ऑफ फॅट्स असतं. तर हे जे आहे कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन नसते, इनकम्प्लीट असते. पण व्हेजिटेरियन लोकांसाठी ऑलरेडी प्रोटीनचे ऑप्शन्स कमी असतात, तर त्यांना प्रत्येक ग्राम ऑफ प्रोटीन कॅल्क्युलेट करून खावं लागतं. तर हा एक चांगला सोर्स आहे ज्याच्यात थोडंफार प्रोटीन त्यांना भेटतं. आणि प्रयत्न करा की जे तुमचे कार्ब्स इकडे वाढत आहे या पल्सेस आणि लेग्युम्स पासून, ते तुम्ही दुसऱ्या कार्ब सोर्सेस पासून कमी करून टाका, ज्याच्याने तुमच्या ओव्हरऑल मॅक्रोज मॅनेज होऊन जाईल. नेक्स्ट प्रोटीन सोर्स आहे एग्स. एग्स जे आहे याची हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू असते, दॅट इज अराउंड 100. आणि भरपूरशे व्हेजिटेरियन लोक सुद्धा एग्स खातात ज्यांना ते एगिटेरियन म्हणतात. तर त्यांच्यासाठी आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी हा बेस्ट सोर्स आहे. एक होल एग मध्ये 6 ग्राम ऑफ प्रोटीन असते, 0.3 ग्राम्स ऑफ कार्ब्स असतात आणि 5.3 ग्राम्स ऑफ फॅट्स असते. आणि ते फॅट्स फक्त एग योक पासून येतात आणि ते फॅट्स हेल्दी असतात. त्यांना एक्सक्लूड न करता तुम्ही इन्क्लूड करा डाएटमध्ये, तुम्हाला नक्की बेनिफिट करेल. आणि जर एग व्हाईटची गोष्ट केली तर एग व्हाईट मध्ये 3 ग्राम्स ऑफ प्रोटीन असते, 0 कार्ब्स आणि 0 फॅट्स असतात. एग्स जे आहे हे कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन आहे आणि याला तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीमध्ये खाऊ शकता. सो याची बायोलॉजिकल व्हॅल्यू सुद्धा 100 असते. तर तुम्ही बघू शकता किती चांगला सोर्स ऑफ प्रोटीन आहे. आणि एक एग तुम्हाला 5 to 6 रुपीजच्या रेंजमध्ये मिळतो, जो खूप अफोर्डेबल आहे आणि सगळे अफोर्ड करू शकतो. नेक्स्ट प्रोटीन सोर्स आहे टोफू. टोफूला सोया पनीर सुद्धा म्हणतात, जे सोया मिल्क पासून तयार होते. याच्या 100 ग्राम्स ऑफ सर्विंग मध्ये 17.3 ग्राम्स ऑफ प्रोटीन असते, 2.8 ग्राम्स कार्ब्स असतात आणि 8.7 ग्राम्स ऑफ फॅट्स असते. तर हे सोया मिल्क पासून बनतं, त्याच्यामुळे याची प्राइस खूप हाय असते, 60 रुपीज पर 100 ग्राम. म्हणजे 100 ग्राम साठी अराउंड 60 रुपीज कॉस्ट करतं, जे हाय आहे. याची बायोलॉजिकल व्हॅल्यू सुद्धा 74 असते. पण जर तुम्ही व्हेजिटेरियन आहे आणि जर तुम्ही नॉनव्हेज नसेल खात तर टोफू तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे, तुमच्या डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. तर शेवटचा सोर्स आहे मिल्क. मिल्क जे आहे सगळ्यांच्या घरी तर नेहमीच असते. चाय असो, कॉफी असो किंवा लहान मुलांना जरी द्यायचं असलं तर आपण आधी दूध देतो आणि नंतर जेवणाचा प्रश्न करतो. 100 ml ऑफ मिल्क मध्ये अराउंड 3 ग्राम्स ऑफ प्रोटीन असते, 44 ग्राम्स कार्ब्स असतात आणि 4.1 ग्राम ऑफ फॅट्स असतात. तर एक चांगला सोर्स आहे प्रोटीनचं, पण याच्यात कार्ब कॉन्टेंट सुद्धा जास्त असते. तर याचा उपाय आहे की तुम्ही डबल टोन्ड किंवा स्किम्ड मिल्क पिऊ शकता, ज्याच्यात फॅट आणि कार्ब कॉन्टेंट खूप कमी असते आणि प्रोटीन कॉन्टेंट तेवढंच असते. ऑल्सो याची बायोलॉजिकल व्हॅल्यू सुद्धा खूप हाय असते, जी असते 91. तर नेक्स्ट जो सोर्स आहे तो ॲडिशनल सोर्स आहे, जो दुधापासून बनला असतो. आणि या सोर्सची जे बायोलॉजिकल व्हॅल्यू आहे ते एक्स पेक्षा जास्त असते. म्हणजेच एक्स ची बायोलॉजिकल व्हॅल्यू आहे 100 आणि ते 100 पेक्षा जास्त असते. विचार करू शकता कोणता सोर्स आहे. तर हे आहे वे प्रोटीन, जे दुधापासून बनते आणि कम्प्लिटली सेफ आहे. याच्याबद्दल मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो बघू शकता. आपण डिस्कस करू वे प्रोटीन बद्दल. तर एक स्कूप ऑफ वे प्रोटीन जो 30 ग्राम्सचा असतो, त्याच्यात अराउंड 24 ग्राम्स ऑफ प्रोटीन मिळतं, 4 ग्राम्स ऑफ कार्ब्स मिळतात आणि 2 ग्राम्स ऑफ फॅट्स मिळतं. तर तुम्ही बघू शकता की बाकी जेवढे सोर्सेस आहेत त्याच्यात कधी फॅट जास्त आहे तर कधी कार्ब्स जास्त आहे, पण प्रोटीन ऑप्टिमल नाहीये, खूप जास्त अमाऊंटमध्ये नाहीये, कमी जास्त असते. तर वे प्रोटीन एक खूप चांगला सोर्स आहे. वे प्रोटीनला जर कम्पेअर केलं तर
100 ग्राम्स ऑफ वे प्रोटीन मध्ये अराउंड 70 ग्राम्स प्रोटीन असतं. बघू शकता तुम्ही कोणत्याच सोर्स मध्ये 70 ग्राम्स ऑफ प्रोटीन आपल्याला अजिबात नाही दिसलं. हे एक मात्र सोर्स आहे ज्याच्यात 70 ग्राम्स आहे. याची बायोलॉजिकल व्हॅल्यू 104 असते, म्हणजे एक्स पेक्षा सुद्धा जास्त, आणि खूप हेल्दी आहे. हे कम्प्लीट सोर्स ऑफ प्रोटीन असते, लीन सोर्स असते आणि व्हेजिटेरियन्स साठी बेस्ट ऑप्शन आहे. कारण की ऑलरेडी त्यांच्याकडे लिमिटेड ऑप्शन असल्यामुळे ते काही जास्त यूज नाही करू शकत. तर वे प्रोटीन जे आहे ते तुम्ही 1 ते 2 स्कूप आरामात डेली बेसिसवर घेऊ शकता, जे कम्प्लिटली सेफ आहे आणि दुधापासून बनतात, हे गोष्ट लक्षात ठेवा. वे प्रोटीन जे आहे हे अफोर्डेबल सुद्धा असते. याची पर स्कूपची कॉस्टिंग अराउंड 50 to 100 रुपीज पडतं, डिपेंडिंग अपॉन द ब्रँड आणि कोणत्या टाईपचा आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, हायड्रोलाइज्ड आहे की आयसोलेट आहे. तर तुमच्या हिशोबाने तुमच्या बजेटमध्ये जो काही प्रोटीन भेटू शकतो तो तुम्ही घेऊ शकता. तर हे होते काही प्रोटीन सोर्सेस जे तुम्ही इझिली वापरू शकता आणि तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल सुद्धा दाबा. तुमची काही कमेंट असेल तर ते कमेंट करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.